जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। बिबट्याचा हल्ला, 4 वर्षीय सिद्धेशचा बळी, संगमनेरमध्ये जनाक्रोश उसळला, आमदार तांबे संतापले प्रशासनावर। संगमनेर तालुक्यातील जवळेकडलक येथे घरासमोर खेळत असलेल्या 4 वर्षीय सिद्धेश सूरज कडलक याच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून त्याचा जीव घेतल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे। वन विभाग व प्रशासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाचा थेट परिणाम असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा भर दिवसा मोकळा संचार सुरू आहे। शेतकरी, महिला, मजूर यांच्यावर वारंवार हल्ले होत असताना देखील ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने अखेर एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला। आता कुणाचा जीव गेला तरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे। या पार्श्वभूमीवर संगमनेर बस स्थानकापासून प्रांत कार्यालयापर्यंत जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। बिबट्यांना तात्काळ मानवी वस्तीतून हटवून सुरक्षित आणि दूरच्या वनक्षेत्रात हलवावे, प्रत्येक गावात प्रभावी गस्त व संरक्षण यंत्रणा उभारावी, बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आणि नसबंदी कार्यक्रम राबवावा, तसेच पीडित कुटुंबाला तातडीने मदत व न्याय द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांचे सविस्तर निवेदन संगमनेरचे प्रांत अधिकारी अरुण मुंडे यांना सादर करण्यात आले। आंदोलनावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, विद्यमान आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही ज्यावेळेस घास कापत असतो तेव्हा आम्ही शेतामध्ये गायांना चारा टाकणं काढण्यासाठी जातो, त्याबरोबर आमची मुलं ज्यावेळेस दूध घालण्यासाठी गावामध्ये जातात तरी आमचा जीव हा भांड्यामध्ये असतो की माझा मुलगा व्यवस्थित घरी येईल की नाही। त्यामुळे मी शासनाला एकच सांगत आहे की तुम्ही काहीही करा, पण या बिबट्यांची काहीतरी व्यवस्थित अशी व्यवस्था करा। आज शेतकरी इतका हतबल झालेला आहे, घाबरलेला आहे की घासाला पाणी भरणं आहे, गव्हाला पाणी भरणं आहे। प्रत्येक वेळेस आम्हाला शेतकऱ्यांना तिथं जावं लागत आहे। शेडगावमध्ये आत्ताच आमच्या गावामध्ये श्रीराज पड या मुलावरती वाघाने हल्ला केला होता, पण त्या ज्यावेळेस आई घास कापत असताना मुलगा बसलेला असताना तिच्या देखत मुलगा ओढून दिला, त्यावेळेस ती माता आणि तिची आजी हे दोघेजण त्या शेतामध्ये उसामध्ये पळत त्यांनी त्या बिबट्यापासून त्या महिलेने आपल्या मुलाचा जीव वाचवला। पण एवढ्या वेळेस नाही, कालच्याच काल आमच्या इथं 2:45 वाजता म्हणजे गेटवर उडी मारून देखील वाघ हा कोंबड्या पकडण्यासाठी आलेला होता। प्रतापपूरला 9 वाजता एका शेतकऱ्यावरती बिबट्याने पाणी 12 देता हल्ला केलेला आहे। म्हणजे शेतकरी आज इतका हतबल झालेला आहे की तो इतका घाबरलेला आहे, तो आज म्हणजे स्वतः मरण डोळ्याने बघत आहे। ज्यावेळेस आपण 12 द्यायला जाऊ त्यावेळेस वाघ आपल्यावर हल्ला करतो की काय, आणि ज्यावेळेस एखाद्या घरातून माणूस शेतामध्ये 12 द्यायला जातो त्यावेळेस त्या घरातले पालक म्हणजे त्यांची स्वतःची पत्नी देखील आज विचार करत आहे की माझा नवरा सुरक्षित आहे का, माझे मुलं सुरक्षित आहे का। आणि जेवण करत असलेला लहान बच्चा नरभक्ष बिबट्या उचलून नेतोय, त्याच्या जबड्यामध्ये घेतोय, पाठीमागून सुळेदात त्याचे घुसले जात आहेत आणि त्याचा मृत्यू होतोय। किती जणांचे मृत्यू आपण पाहणार आहोत। आणि जसा नरभक्षक बिबट्या मगरूर झालाय तशी मगरूर आपल्यामध्ये आलेली का काय। सगळे शेतकरी काम करतोय, विशेष करून माझे महिला भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत। महिला भगिनी सतत शेतात असतात, दूध व्यवसाय आहे, शेतीचा व्यवसाय आहे, खुरपणी आहे, पाणी भरणं आहे, आणि हे करत असताना वाकून काम करावं लागतं, खाली बसून काम करावं लागतं। आणि सगळ्यात मोठा धोका जे शेतात काम करतात त्यांना निर्माण झालेला आहे। आपण पाहिलं की वीज वितरण कंपनी आपल्याकडे आहे, वीज वितरण कंपनीचा वेगळा फतवा आहे। रात्रीचे 9 ते पहाटे 3 वाजेपर्यंत लाईट द्यायला लागलेत। खरं म्हणजे आपली ही एक महत्वाची मागणी आहे की शेतकऱ्याचे जर जीव वाचवायचे असतील तर वीज वितरण कंपनीने ही दिवसा लाईट दिली पाहिजे, शेतकऱ्याला ही दिवसाच लाईट दिली पाहिजे। तुम्ही 8 तास देताना तर 7 तास द्या, परंतु तिथे दिवसा लाईट द्या, ही मागणी महत्वाची शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो। हे आमदारांचे बळी गेलेले आहेत त्या वर्षामध्ये, अजून किती जणांचे बळी जाण्याची वाट प्रशासन पाहतोय, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। अति संरक्षित कॅटेगरी 1 मध्ये बिबट्याचा समावेश झालेला आहे। आपल्याला हे माहिती आहे की केंद्र शासनाला हा विषय न्यावा लागणार आहे, पण आपण जर म्हटलोच नाही, आपण बोललोच नाही तर अनेक जणांचे जीव गेल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही। आणि त्यामध्ये सर्वात जास्त बळी हा शेतकऱ्याचा आपण दिसतोय।
संगमनेर तालुक्यात आणि सगळ्या राज्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक विस्तार तसे आपले शेतकरी बांधव विशेषतः महिला आणि लहान मुलं बळी पडत आहेत. यावर शासनाची जी भूमिका आहे तर शासनाची भूमिका अत्यंत पीडित निर्माण करणे, राग निर्माण करणे. तुम्हाला माणसाच्या जीवाची काही पर्वा आहे की नाही, शेतकऱ्यांच्या जीवाची काही पर्वा आहे की नाही, ते सीतेच्या वडिलांची त्यांच्या आई वडिलांची अवस्था आपण पहा. आणि म्हणून शासन ज्या संवेदनशीलतेने या प्रश्नाकडे पाहत आहे ते बरोबर खूप राग निर्माण करणार आहे. शासनाने याच्यावर तातडीने उपाय केले. तर काय उपाय करायचे शासन ठरवता येत नाही का? शासन हे सर्व बिबट्यानं कुठेतरी अभयारण्यात त्याच्यातून निर्माण करून तिथे स्थलांतरित केलं पाहिजे. अनेक जंगल आपल्याकडे त्या ठिकाणी त्यांना केलं पाहिजे, त्यांची नसबंदी केली पाहिजे. कायद्यामध्ये गरज करून जे असे हिंसक प्राणी बनतात त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना गोळी घालण्याचे तर त्यांच्या त्या ठिकाणी ते कायद्यामध्ये बदल त्यांनी केले पाहिजे. आज खरोखर सगळ्या कृषीप्रधान देश आहे, जे राहत आहे, महिला बहिणीचे आहेत, लहान मुलं बहिणीचे, त्यांना शाळेत जायचं असतं, शेताची कामं करायची असतात. म्हणजे हे अत्यंत आता किती मी पाहतो ते शेळ्या वगैरे तर नेतातच आहे, त्याचं नुकसान तर होतच आहे. दुसरीकडे त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाला सवत तसं असताना तर त्याच्या पद्धतीने सांगायचे किंवा शेळ्या सोडून आमचं करू असे हास्यास्पद उपाय सुचवण्यापेक्षा त्यांनी कुठेतरी गंभीरपणाने या किती लोकांना हा प्रश्न मांडलाय. एवढं लोक त्या ठिकाणी प्रश्न मांडतायत, गावागाव लोक त्या ठिकाणी प्रश्न मांडतायत, तरी शासनाला जाग येणार आहे ते आम्हाला समजत नाही. त्या माझी शासनाला एवढीच विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपण तातडीने पाऊल उचला. आज संगमनेर तालुक्यामध्ये जी काही वृत्ती आहे त्या ठिकाणी आता हल्ला झाला त्यांना ताबडतोबीने पकडा, त्यांना कुठेतरी बंदिस्त ठेवा. तिथे वन खात्यात सुद्धा दोषी आहे, त्यांच्या जवळपास कुठेतरी ते बिबटे सरकारचे बिबटे पुन्हा या ठिकाणी येतात. तर या वन खात्याला सुद्धा माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी माणसाच्या जीवाची त्या ठिकाणी कुठेतरी गंभीरपणाने विचार केला पाहिजे. संगमनेर तालुक्यामध्ये सिद्धेश टेलर या 6 वर्षाच्या मुलाला आपल्या घरच्यांच्या डोक्यात, आईबापांच्या डोक्यात बिबट्याने ज्या पद्धतीने उचलून घेऊन गेला आणि त्या पद्धतीने दहशत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये तयार झाली. आता इथं कोटकरकांनी सांगितलं तसं 2 महिलांचं इथं फोटो आहे. शेतात काम करणाऱ्या महिला असतील, अंगणामध्ये खेळणारे लहान लहान मुलं असतील, छोटे जनावर असतील, कुत्रे असतील, शेळ्या असतील, याचा ठेवण्याच नाही. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की संध्याकाळी कामावरून परत जाताना देखील लोक आता घाबरायला लागलेली आहेत. मुलं अंगणामध्ये पूर्वी खेळायचे, गावभर फिरायचे, आज ती परिस्थिती राहिलेली नाही. असुरक्षित आपल्याला आपल्याच भागामध्ये वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून हे जे बिबट्याचं प्रकरण आता वाढत चाललेलं आहे, याचा तातडीने शासनाने बंदोबस्त केला पाहिजे. यासाठी आज हा जनाक्रोश मोर्चा आपण या ठिकाणी काढलेला आहे. रोज घटना घडतायत, रोज कुठेतरी बिबट्या दिसतोय, रोज कोणावर तरी हल्ला करतोय. काही जण नशीबवान असतात ते वाचून जातात, काही जण नसतात ते त्याच्या तावडीत सापडतात. आणि एका बाजूला ही परिस्थिती निर्माण होत असताना सरकार मात्र या बाबतीमध्ये अत्यंत उदासीन आहे. आता आम्ही इथं मोर्चा आलेला, एवढ्या माता भगिनी आलेल्या आहेत, एवढे लोक आलेले आहेत, हजाराच्या संख्येने लोक इथे गोळा झालेले आहेत. या महिला कधी कोणत्या मोर्चाला येत असतात का? या महिला आज या ठिकाणी आलेल्या आहेत कारण तो प्रश्न गंभीर आहे. परंतु अजूनही आमच्या शासनाचे जे वर बसलेले प्रतिनिधी आहेत त्यांना त्याची जाणीव नाही. ते म्हणतात आचारसंहिता चालू आणि खाली येणार नाही. बिबटे काय आचारसंहिता पाहून हल्ले करतात काय? असे काहीतरी चुकीचे कारण देऊन प्रशासन हे कायम पळवाट काढण्याचं काम करतं. फॉरेस्ट अधिकारी तर असे की यांना बिबट्या कसा पकडायचा त्याचं पण ट्रेनिंग नाही. आणि पकडल्यावर कंटाळा करून एखादा किलोमीटर कुठेतरी लांब जातात आणि कोपऱ्यात तो बिबट्या सोडून जातात. या गावाचा बिबट्या त्या गावामध्ये जातो. बिबट्यांना
त्यांना करून दिलेला आहे का बिबट्या जर पकडला तर तो बिबट्या प्रवास क्षेत्र जे असेल तिथंच नेऊन सोडलं पाहिजे. जुन्नर असेल किंवा बाकी ठिकाणी त्यांच्यासाठी एक खास अशी व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी ते बिबट्या सोडले पाहिजे. मात्र हे करत नाही, हे चंद्रपूरच्या घाटापर्यंत जातात, करायच्या घाटापर्यंत जातात आणि तिथे हे बिबटे सोडून देतात. ते बिबटे परत दुसऱ्या दिवशी आहे त्या ठिकाणी परत पोहोचतात. आता सरकारने सांगितलं की आम्ही त्यांच्यासाठी 1 कोटीच्या शेळ्या जंगलात सोडणार आहे. मुळात आता बिबटे जंगलात राहिलेलेच नाहीये. बिबटे आमच्या शेतामध्ये आहे, बिबटे आमच्या ऊसामध्ये आहे, बिबटे आमच्या घासामध्ये आहे. आणि मग हे शेळ्या तिथं जंगलामध्ये सोडून हे सरकार नेमकं करणार काय? 1 कोटीच्या शेळ्या किती लाखाला विकत घेतील आणि काय करतील सांगता येत नाही. कदाचित शेळ्याचा नवीन घोटाळा काही दिवसांनी बाहेर मागच्या 2 वर्षापासून सातत्याने आम्ही सरकारला विनंती करतोय का बिबट्यांची नसबंदी तुम्ही करा, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये 100-150च्या वर बिबट्यांची संख्या झालेली आहे. आता हे बिबट्या जे आहे ते मारायचे जरी ठरवले तरी इतकं सोपं काम नाहीये. अशा परिस्थितीमध्ये 2 प्रकारच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. एक दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे, ज्याचा परिणाम आपल्याला 1-2 वर्षांनी बघायला भेटेल. ज्याच्यामध्ये नसबंदी हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी मी स्वतः केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना मागच्या वर्षी जाऊन भेटून आलो. त्यांना सांगितलं की बिबट्याची नसबंदी करण्याची तुम्ही परवानगी द्या. त्यांनी सांगितलं की बिबट्या हा शेड्यूल 1 मधला प्राणी आहे. शेड्यूल 1 मधला प्राणी म्हणजे दुर्मिळ प्राणी आहे. तो दुर्मिळ असल्यामुळे त्याला मारता येत नाही, त्याची नसबंदी करता येत नाही. आणि त्यांनी जर कायद्याने जर त्याची संख्या कमी झाली तर आम्ही अडचणीत येऊ. मी त्यांना सांगितलं पूर्ण देशामध्ये कदाचित बिबट्या तुमचा दुर्मिळ असेल, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आणि आमच्या तालुक्यात आता बिबट्या हा गल्लोगल्ली दिसायला लागलेला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे याची नसबंदी झाली पाहिजे याची मागणी केली. त्यांनी सांगितलं की राज्य शासनाने जर तसा प्रस्ताव पाठवला तर आम्ही ती मान्य करू. आंदोलन पाठपुरा करून राज्य शासनाला प्रस्ताव पाठवायला लावला आणि मागच्या आठवड्यामध्ये त्याच्या नसबंदीसाठी प्रायोगिक तत्वावर परवानगी जुन्नर आणि सगळ्या परिसरामध्ये मिळाली. परंतु नसबंदी जरी झाली तरी त्याचा परिणाम दिसायला आपल्याला 1-2 वर्ष लागणार आहे. आणि म्हणून तातडीची उपाययोजना देखील करणं गरजेचं आहे. त्या तातडीच्या उपाययोजनांमध्ये सगळ्यात पहिलं तर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी स्पष्ट सूचना दिल्या पाहिजे का जर बिबट्या पकडला तर तो बिबट्या इथं न सोडता जिथं बिबट्याचं क्षेत्र आहे तिथंच तो सोडला पाहिजे. तो या वस्तीतून त्या वस्तीमध्ये सोडता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे पिंजऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जर शेतकरी असेल किंवा कोणी जर बिबट्या पकडायला गेला तर कायद्याने त्याला कोणती अडचण येता कामा नये. नाहीतर बिबट्या पकडला तुम्ही तर 3 वर्षाचा कारावास आहे कायद्याने. त्यामुळे शेतकरी बिबट्या पकडू पण शकत नाही. त्याच्यामुळे कायद्यातून त्याला ती सुटका मिळाली पाहिजे. जो नरभक्षक बिबट्या असेल त्याला मारायची परवानगी मिळाली पाहिजे. जे शेतकरी बांधव आमचे त्या ठिकाणी स्वसंरक्षणासाठी त्यांना बंदुकीचे लायसन्स त्या ठिकाणी दिले पाहिजे, जेणेकरून हे जे जंगली प्राणी आहेत या प्राण्यांपासून म्हणतो बिबट्या असो किंवा रानडुक्कर असो कोणत्याही प्राण्यापासून आपल्या शेतकऱ्याचा बचाव झाला पाहिजे. यासाठी शेतकऱ्याला देखील आता तुम्हाला सक्षम करावं लागणार आहे, त्याला देखील तुम्हाला ताकद द्यावी लागणार आहे. आज इथे कुणीही राजकारण म्हणून आलेले नाही. आज इथे सत्यजित दादा आमदार म्हणून आलेले नाही. आज इथे मी युवक काँग्रेसची अध्यक्ष म्हणून आलेले नाही. मी इथे एक आई म्हणून आलेली आहे. आज इथे प्रत्येक माझी माता भगिनी ती एक आई म्हणून आलेली आहे. इथे असलेला प्रत्येक पुरुष एक वडील म्हणून आलेला आहे. जे घाबरलेले आहेत आपल्या मुलांसाठी, आपल्या लेकरांसाठी. तरी तुम्हाला आचारसंहितेचं पालन करायचं असेल तर ही एवढी मोठी शोकांतिका दुसरी कोणतीच नाही. जसं दादा म्हणाला बिबट्या आचारसंहिता बघून हल्ला करत नाही. त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर खाली यावं, नाहीतर हा रस्ता तर बंद झालेलाच आहे ना, हायवे सुद्धा बंद होईल हे लक्षात घ्या. आज संगमनेर तालुका एकजूट झालेला आहे, एक साथ आलेला आहे एवढ्यासाठी की आपल्या लेकरांचे जीव, आपल्या मुलांचे जीव धोक्यात आहे. प्रत्येक आई वडील त्यांना काळजी वाटत असतील की आपल्या मुलाला किंवा मुलीला शाळेत
दाखवतात ही. सकाळी लवकर शाळा असते, 7 वाजताच घरातून निघावं लागतं. कधी कधी येताना उशीर होतो. संगमनेरवरनं बस पकडून गावाकडे जाताना कॉलेजची मुलं त्यांना उशीर होतो. अंधार पडला तर अतिशय भयंकर अशी अवस्था त्यांच्या सगळ्यांची असते. काल मी सुरज दादा कडले त्यांच्या घरी गेली होती, दारावरती भेट देण्यासाठी गेली होती. मला समजलं कसे ते जात असतील. दोन्ही बाजूनी दाट ऊस असताना पाऊल वाटायला ते त्यांच्या घराकडे जातात. त्यांच्या अलीकडे त्यांचे भाऊबंद राहतात. त्यांना 3 मुली आहेत, अतिशय हुशार, अतिशय चांगलं शिक्षण देणाऱ्या. त्या घाबरलेल्या आहेत. रोज शाळेत कसं जायचं, 6 वाजले की दरवाजा बंद करून आतमध्ये बसायला लागतंय. त्यांना न्याय कोण देणार, त्यांच्यासाठी कोण उभा राहणार. आज सर्वजण आम्ही एकत्रित आलो आहोत. हे आपल्या सर्वसामान्य गोरगरीब आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण एकत्रित आलो आहोत. किती हाल आपल्या शेतकऱ्यांनी सोसायटीत मला माहिती नाही. त्यांच्या मेहनतीला मालाला मोल नाही, पण त्यांच्या जीवाला सुद्धा मोल राहिलेलं नाही. मला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना एवढं सांगायचं आहे, साहेब तुम्ही बिबट्या पकडतात, एका बाजूने घेतात, दुसऱ्या बाजूकडे सोडून देतात, पण त्या बिबट्याला 4 पाय आहेत ना. ते परत जातील ना मनुष्यांच्या वस्तीवरती. आणि बिबटे सुद्धा माणसासारखे आळशी झालेले आहेत. त्यांना जंगलामध्ये राहायचं नाही, त्यांना काही तिथं काय सापडेल ते शोधून खायचं नाही. त्यांना सुद्धा आईचं पाहिजे. ते सुद्धा बघतात की ऊसाची शेती कुठं, पाण्याची सोय चांगली कुठं, वस्तीवरती कोंबड्या कुठे जास्त, शेळी मेंढ्या कुठे जास्त, गाया कुठे जास्त, आणि कुत्रे तर राहिलेच नाही शेतकऱ्यांच्या वस्तीवरती. एकही कुत्र पाहू शकत नाही तुम्ही ग्रामीण भागामध्ये. असं झालं असताना तरी सुद्धा तुम्ही ह्या बिबट्याला कॅटेगरी 1 मध्ये ठेवतात, शेड्यूल 1 मध्ये ठेवतात. जे सर्वात जास्त प्रोटेक्शन देणारे जे नियम आहेत ते या बिबट्यासाठी आहे. पण मनुष्याच्या प्रोटेक्शनचं काय, आमच्या लेकरांच्या प्रोटेक्शनचं काय. आमच्या माता भगिनी यांना रोज सकाळी उठून चारा काढायला जावं लागतं. चारा नाही काढला तर गायांना काय घाल घालणार, गायांनी काही खाल्लं नाही तर दूध कसं देणार, दूध व्यवसाय कसा चालणार, त्यांचं आरोग्य कसं चालणार, त्यांचं घर कसं चालणार, हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.